दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान श्रीलंका येथे पार पडलेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारताचा खेळाडू देव महेंद्र चव्हाण यांनी अभूतपूर्व कामगिरी केली. नाशिकच्या या क्रीडा क्षेत्रातील चमकता तारा देव चव्हाण या स्पर्धेत सहभागी अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सर्वाधिक वजन उचलून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले. या यशासोबतच त्यांनी 3 सुवर्ण पदकेही आपल्या नावावर केली आहेत. देव चव्हाण यांची जन्मभूमी नंदुरबार असून त्यांची कर्मभूमी नाशिक आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली असून त्यांच्या अथक परिश्रमाचे हे मोठे फळ आहे. यापूर्वीही त्यांनी 7 वेळा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामुळे त्यांचे नाव स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया देव चव्हाण म्हणून गुगलवर अगोदरच नोंद आहे. देव चव्हाण हे नंदुरबार येथील GTP कॉलेजचे विद्यार्थी असून नंदुरबारचे नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचे ते चिरंजीव आहेत. या जागतिक यशामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सर्वांनी त्यांना उज्ज्वल भविष्य आणि आणखी मोठी कामगिरी साधण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. देव चव्हाण यांचे हे यश भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये देशाची ओळख जागतिक स्तरावर आणखी बळकट केली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.